नमस्कार. माझं नाव आहे निशिगंधा उर्फ झिंगाट शेफ. आज बनवत आहे तुमच्यासाठी एक एकदम सोपी अशी रेसिपी. तिचं नाव आहे हरियाली कोलंबी. सॉरी, थोडंसं अडकलं म्हणून. पण या हरियाली कोलंबीसाठी लागणारं साहित्य पण तेवढंच सोपं आहे. तर लागणारं साहित्य आहे कोथिंबीर, कारण ती हरियाली आहे, लसूण, आलाचे तुकडं, थोडंसं खोबरं, मिरच्या, लिंबू आणि कांदा. बट ऑब्विसली आपलं हिरो आहे कोलंबी 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 कोलंबी. तर आपल्या हरियाली कोलंबीसाठी सर्वात प्रथम आपण हरियाली वाटण करणार आहोत, म्हणजेच हिरवं वाटण. त्यासाठी आपण कोथिंबीर घालतोय, आल्याचे तुकडे, लसूण, थोडंसं खोबरं, मिरच्या तोडून घालते म्हणजे पटकन बारीक होतील. आमच्याकडे पुदिना नाहीये, पण पुदिनाची झटपट अशी पावडर आहे, म्हणून आपण ती पावडर घालतोय. आता या वाटणाला आपण थोडं एकदम बारीक वाटून घेणार आहोत. वाटण बघायचंय. तर हे बारीक तर झालंय, पण हे सुकं आहे, तर आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत. तर आता आपलं हे वाटण झालं असेल, आपण बघूया. तर हे खूप छान असं पातळ झालं आहे. कट कर, ठेवतोय ना मिक्सर. तर आता आपण मिक्सर ठेवत आहोत. काय की जे गोष्ट आपण वापरून घेतो, ती गोष्ट आपण जागच्या जागी ठेवली पाहिजे, असं आमची आईची शिकवण आहे. तर ही आपली ताजी कोलंबी आहे. सगळेच जे करतात ते आपण करतोय. ती म्हणजे थोडीशी आपण हळद याच्यात घालतोय आणि हिला आपण हळदीने मॅरिनेट करतोय. लिंबू पिळायची गरज नाही, कारण लिंबू आपण ग्रेव्ही मध्ये पिळलं तर जास्त बेटर आहे, कारण आपण हे लगेच मॅरिनेट करून कढईमध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. कोलंबी बघायला गेलं तर ती खूप गरम असते, त्याच्यामुळे आपण थोडंसं तूप यात घेणार आहोत आणि तुपात परतणार आहोत. ही ग्रेव्ही आपण तुपातच बनवणार आहे, जेणेकरून कोलंबी आपल्याला गरम पडणार नाही. तर जसं मी सांगितलं आहे, कढईत आपण थोडंसं तूप घेतलं आहे आणि या तुपात आता आपण ही फक्त कोलंबी परतून घेणार आहोत. दोनच मिनिटं परतायची आहे, जास्त परतायची नाही आहे, कारण तिला आपण पूर्णपणे शिजवायचं ग्रेव्ही मध्येच आहे, हे फक्त लक्षात असू दे. आपली कोलंबी ही आता बघा अशी परतून झालेली आहे. आपण हा गॅस जरा कमी करतोय आणि कोलंबी त्याच भांड्यात आपण काढून घेतोय. कोलंबी काढून झाल्यावर आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालणार आहोत. तुम्ही तूपच्या ऐवजी बटरचाही वापर करू शकता, पण आपण कसं हेल्दी पदार्थ आहे म्हणून हा आपण तुपाचा जास्त वापर करतो. थोडं आपलं तूप गरम झालं तूप गरम झालं की आपण याच्यात थोडं जिरं,
आणि जसं जिरं आता आपलं तडतडेल तर आपण यात घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या चॉईसच्या हिशोबाने घालू शकता. कढीपत्ता तडतडला की आता आपण घालणार आहोत कांदा. जो नाही घातला तर होतो वांदा, हो की नाही? हा छान आपण परतून घ्यायचा आहे. थोडा ब्राऊन करायचा आहे, जास्त नाही, थोडा. पण आपला कांदा आता ब्राऊन झालाय. आता आपण जे वाटण बनवलंय ते आपण यात टाकू. सो हे वाटण आपलं जे कच्चं आहे ते आपण आता छान याच्यामध्ये परतून घेणार आहोत. आणि हो, वाटण पूर्ण वापरून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकतो. गरम पाणी टाकून आपण हे वाटण छान असं मिक्स करून घेऊया. गरम पाणी वापरण्याचं एकच मेन रिझन आहे की पदार्थाला तरी आली पाहिजे, आणि गरम पाण्यानेच पदार्थाला छान अशी तरी येते, हो की नाही आई? येस, तरी आली की टेस्टी लागतात. बनवले ही आपण जी वाटण टाकलं आहे या वाटणाला आपण एक थोडी उकळी आणून देऊया, आणि मग त्याच्यामध्ये आपला जो हिरो आहे तो जाणार आहे. मग कशाला वगैरे तू भात बनवलास? पालक ठेवला डब्यात घेऊन जावा, त्याच्यात काय. नो कॉमेंट्स. आता तुम्ही बोलणारच नाही, आता व्हिडिओ चालू आहे ना. आता आपण जर एकदा झाकण उघडून बघूया तर मस्त अशी उकळी आली आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही रस्सा बनवू शकता, पण आम्ही त्याला सुक्क बनवणार आहोत कारण भाकरी सोबत आम्हाला ते खायचं आहे. आता हे आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये आपली सुगंध सुंदर येतोय, सुंदर कोलंबी खाऊया आणि तिला आपण या ग्रेव्ही मध्ये पूर्णपणे शिजवूया. आपली छान कोलंबी आता मिक्स झालेली आहे. आता आपण सर्वात प्रथम ह्याच्यामध्ये मिरी टाकणार आहोत. मिरी हे ऑप्शनल आहे, टेस्टलाच फक्त आपण घालतोय. अशा प्रकारे आमच्या व्हेजिटेरियन माणसाचं जेवण झालेलं आहे आणि तो इथे ताट ठेवायला आला आहे. मिरी घातल्यानंतर यात आपण मीठ घालूया. मीठ आपण कशातही घातलं नाहीये, त्याच्यामुळे आपण चवीपुरता किंवा आपल्याला हवं तसं मीठ तुम्ही यूज करू शकता. हे बाळाचं टाकताय समोर. आणि शेवटचा पदार्थ तो म्हणजे लिंबू. मस्त असं लिंबू पिळायचं आहे, म्हणजे याची चव तिखट आंबट अशी लागेल. आता आपण हे तिन्ही घातल्यानंतर छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. आपली ग्रेव्ही ऑलरेडी घट्ट व्हायला लागली आहे, तिला अजून थोडं आपण घट्ट बनवू. सॉरी, ऑन सासूबाई डिमांड आपण यात थोडी कस्तुरी मेथी घालत आहोत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता. क्रश करून घालतोय आणि हा आपला फायनल पदार्थ आहे. आता आपण याला छानपैकी शिजवून घेऊया. शिजवून
आता आपण बघूया आपल्या कोलंबीची काय स्थिती आहे. ओ बघायला मस्त अशी ग्रीन तरी आलेली आहे आणि मस्त वास येत आहे. आपली कोलंबी शिजले का आपण चेक करूया. प्रचंड भूक लागलेली आहे. कधी एकदा जेवायला मिळतं असं झालं. बरोबर बोलतेस, पण आज आपला गिराईक कोणीतरी वेगळाच आहे आई. अरे हो. ही कोलंबी आपली शिजली आहे. आपण याला हवं तर तुम्ही जास्त सुकवू शकता, पण आपण भाकरी सोबत खातोय म्हणून याला जास्त सुकवायची गरज नाहीये. थोडं रसरशीत चांगलं आहे. तर आपली झटपट अशी हरियाली कोलंबी तयार झाली आहे. आणि या आज आपण बघूया आपला नवीन गिराईक कोण आहे. नवीन Let's go. भूक लागली जेवायला द्या. येस. वा 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 वा. आहा, क्या बात है. चला शुभश्च शीघ्रम. अशा प्रकारे पहिला घास आपण घेऊया. आणि ही कोलंबी आणि हा त्याचा हरियाली मसाला. बस थँक्यू. आता जेवतो मी.